खरं तर अदानी हटाव आणि सह्याद्री बचाव या आंदोलनाच्या संदर्भामध्ये आम्ही आज खरं तर तहसीलदारांना एक निवेदन दिलेलं आहे। हे निवेदन सर्व सरपंच समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष अशा ज्यांना ज्यांना या ठिकाणी होतं ते आम्ही त्या ठिकाणी केलेले। दुसरं निवेदन आम्ही दिले काका हे खरं तर कोथरूड पोलीस स्टेशनला, तर त्यांच्याकडे आम्ही आंदोलनाची खरं तर परवानगी मागितलेली आहे। हे जे आंदोलन आहे हे उपोषण करते सुरेश भाऊ वाजगे साहेब यांचा आज खरं तर उपोषणचा 5वा दिवस आहे आणि त्यांची तब्येतही थोडी खालवलेली आहे आणि म्हणून या शेताला जाग येण्यासाठी आणि या अदानीचा फदाना करण्यासाठी आम्ही तो रस्ता रोको आंदोलन त्या ठिकाणी पुकारलेला आहे। आणि त्या रस्ता रोको आंदोलनामध्ये तमाम जुन्नर तालुक्यातील, खाली मुरबाड तालुक्यातील, पुणे जिल्ह्यातील, ठाणे जिल्ह्यातील या सर्व शेतकरी बांधवांना, सर्व कार्यकर्त्यांना, माजी अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे का आपण खरं तर नगर कल्याण हवे जर अडवला, मुंबईला जाणाऱ्या तरकारी दुधाच्या गाड्या जर बंद केल्या, मंत्री महोदय, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांना जर कॉफीला चहाला दूध न गेला त्यांनाही कळेल, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला तो आंदोलन शोधायचे। सुरेश भाऊ अगदी गांधी मार्गाने आजचा 5वा दिवस आहे आणि ते उपोषण या ठिकाणी करत असताना असं वाटायला नको का बा त्यांना कोण नाही। मी काल वरांडे आजनेवळे हा जो प्रकल्प आहे त्या ठिकाणी त्या लोकांना अजून नोटीस नाही, काही 90% लोकांना माहीतच नाही हा प्रकल्प काय आहे। आम्ही त्या स्पॉटवर गेलो, तिथे काम चालू केलेलं आहे, खरं कोणी बोलत नाही, म्हणतात टावरचं काम चालू आहे। ते भोळे बाबडे गरीब लोक त्या ठिकाणी खरं तर वराड्यामध्ये राहतात। आम्ही साधारणपणे थोडीशी माहिती घेतली तर तिथं 400 ते 450 एकर जमीन खाली जाते, त्याच्यात फॉरेस्टची किती आहे आणि बाधित शेतकऱ्यांची किती याच्या का अजून अंदाज लागला नाही। ती मंडळी मगाशी सुरेश भाऊंना भेटण्यासाठी 5-50 लोक आली होती। काल त्यांची खाली जाऊन आम्ही जनजागृती केली, त्या ठिकाणी तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन द्यायला गेलो। ते म्हणले आमची कसली तरी या ठिकाणी मिटिंग झाले, तुम्हाला येता येणार नाही। म्हणलं आम्हाला निवेदन द्यायचे तहसीलदार साहेबांना, सुरेश भाऊ माझ्या आदिवासी वादळी भाषेत सांगितलं, तहसीलदार साहेब तुम्ही आमचे नौकर आहेत, 450 एकर जमीन जाते, तुम्ही सर्वे केला का? ही गाव अभ्यासाच्या अंतर्गत आहेत, माहिती घेतली का? कुठल्याही प्रकारची माहिती नाही, नुसता भोंगळा कारभार चालाय, दडपशाही चाले। म्हणून ही दडपशाही हटवण्यासाठी काल खरं तर भोरांड्याला आम्ही गेलो होतो, त्या ठिकाणी अनेक लोक, जवळजवळ 200-300 लोक जमली। अक्षरशः त्या लोकांच्या डोळ्यामधून पाणी येत होता आणि मगाशी सुद्धा मला या ठिकाणी अभिमान वाटला की सुरेश भाऊची खरं तर फॅमिली, 2 लहान मुलं त्यांच्या मांडीवर होती आणि ते उपोषण करतात। खरं तर त्यांच्या सासरेबुवांचं निधन झालेलं आहे, तरी ते दुःखात पडले। मी थोडासा 2 दिवस लेट झालो भूमिका जाहीर करा, आमच्या सुद्धा सासूबाईंचं निधन झालं, माहिती झाली आणि सावड्यांचा काय मिळालं मी इथं जाहीर येऊन पाठिंबा दिला, वेगवेगळ्या चर्चा। परंतु सुरेश भाऊ आपल्याला इथं या सुनावणीचा रद्दचा पत्र ते टेम्पररी नाही, प्रकल्प रद्द करण्याचं पत्र आल्याशिवाय हटायचं नाही। तुमच्या पाठीची हे पुणे जिल्हा आणि ठाणे जिल्हा आहे। मी काल तिथे सांगितलं, ठाणे जिल्ह्यामध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, पालकमंत्री शिंदे साहेब, पुणे जिल्ह्यामध्ये सुनीत्रा वहिनी पालकमंत्री, उपमुख्यमंत्री, या 2 जिल्ह्याचे 2 उपमुख्यमंत्री, 2 पालकमंत्री यांनी जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटावा आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांनी जाऊन मोदी साहेबांना भेटावा आणि हा प्रकल्प त्यांनी रद्द करावा, अन्यथा या ठिकाणी जंतर मंतर झाल्याशिवाय राहणार नाही। आमचा तरुण वर्ग पेटलेला आहे, आमची तरुणी पेटलेली, एकतर आदिवासी समाज पेटत नाही आणि पेटला तर तो विजत नाही, अशा प्रकारची आम्ही भूमिका आहे। आणि पत्रकार मित्रांनो, हे आंदोलन फार तीव्र होणार आहे।
पहिलेच बोललो होतो, आम्ही आंदोलन कधी केलंय, सुरेश भाऊचं उपोषण कधी बसलंय, 9 ऑगस्ट. म्हणजे महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये आदिवासींचा 9 ऑगस्टचा एक सण आहे, त्या दिवशी त्यांनी उपोषण केलंय. आणि आम्ही आंदोलनाची तारीख कधी निवडले, 15 ऑगस्ट. तुम्ही म्हणताय स्वातंत्र्य मिळालं, स्वतंत्र कसं? एकतर जुन्नर तालुक्यामध्ये आदिवासी बुडाले, आंबेगाव तालुक्यामध्ये आदिवासी बुडाले, खेड तालुक्यामध्ये आदिवासी बुडाले, धरणामध्ये आम्हाला बुडवलं आणि आम्हाला डोंगरावर लावलं. आता डोंगरावर गेलोय, तिथून आम्हाला हाकल्या निघालेत. आणि म्हणून मी जाहीरपणे सांगितलंय की ही डोंगरावरची गोरगरीब जनता, सुरेश भाऊ त्याचं तुम्हाला पुण्य भेटेल. या ठिकाणी अनेक आमचे वकील आहेत, खरं तर विशाल भाऊ हेही त्या ठिकाणी समितीमध्ये आहेत. आमचे दुसरे एक सुशिक्षित आमचे खरं तर संजय भाऊ साबळे आहेत. आम्ही आमचे राजकीय मतभेद आम्ही बाजूला ठेवू. मगाशी दत्ताभाऊ गौरी होता, आम्ही ठरवलंय या ठिकाणी सगळ्यांनी ताकदीने मिळगायचे. खामगावचे सरपंच या ठिकाणी बाळाप्पा केदारची सून पंचायत, या ठिकाणी दीपक गुट्टे सरपंच आहे, राहुल गुट्टे. आम्ही आज जवळजवळ 7-8 सरपंच टीम संपूर्ण हे कागदपत्र अंबरशेठ तुम्ही तालुक्याचे अध्यक्ष आहेत. आम्ही सर्वांनी ठरवलंय का हे आंदोलन थांबायचं नाही. सर्व पक्ष आंदोलन आहे, याला कुठल्याही पक्षाचं वळण नाही. सर्व पक्षांनी या ठिकाणी ताकदीने बिलगायचे. आज 17 ग्रामपंचायतीला त्यांनी नोटीस दिली. त्या 17 ग्रामपंचायतचे सरपंच या आमच्या अदानी हटाव सह्याद्री समितीच्या मला अध्यक्षपद त्या अदनवळेच्या ग्रामसभेने दिलेलं आहे. सुरेश भाऊ त्या ठिकाणी होते आणि म्हणून हे अगदी प्लॅनिंगने झालेलं आहे. म्हणून सुरेश भाऊ कोणी येऊ द्या, इथं सांगतील उठा बघू करू, अजिबात नाही. आजचा 5वा दिवस आहे, तुम्ही तब्येतीला सांभाळा. हे वादळ आणि संपूर्ण पश्चिम भागातली सगळी जनता तुमच्या बरोबर आहे, जुन्नर तालुका तुमच्या बरोबर आहे. आम्ही एवढी मोठी ताकद उभी करणार आहे. संजू भाऊ, तुम्ही आपली जी तुमची सगळी संघटना आहे, या सगळ्यांनी वकील साहेब, मी 3 वकील आहेत आपल्या पश्चिम भागामध्ये. तुम्ही आहात विशाल भाऊ, त्या ठिकाणी गुट्टेताई आहे, त्याप्रमाणे नाथ शिंगाडे ॲडव्होकेट आहेत. ही सगळी मंडळी ताकदीने बी लागले, कुठेही आपण कमी पडायचं नाही. आणि पत्रकार मित्रांनो, आम्ही पहिलं जाहीर केलंय, इकडं आमचं माणिकडो धरण आहे, तिकडं आमचा घाट आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी पळायला सुद्धा जागा नाही. इकडं पळायला गेले पाण्यात बुडू बुडू मारू, तिकडं डोंगरावर पळायला गेले पळू पळू मारू, पळू पळू मारू, बुडू बुडू मारू. आमच्या आदिवासी स्टाईल मध्ये म्हटलं, पळायला जागा नाही. तिकडं बंदुकीची गरज नाही, तिकडं दगड धोंड भरपूर आहेत. एक दगड जर डोक्यात टाकला तो माणूस तिकडे येणारच नाही. जर का लवण्यामध्ये दांडका टाकला तर तो मागच पळून जाईल. त्यामुळे अधिकाऱ्यांनी सुद्धा येताना तिकडे येण्याचा धाडस करू नको, असा आमचा त्यांना इशारा आहे. 21 तारखेची जनसुनावणी ही रद्द झालीच पाहिजे, हा प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, असं आमची सर्वांच्या वतीने मागणी. आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाही. सुरेश भाऊ, तुमच्या उपोषणाला सलाम आहे. या ठिकाणी कुठला एकटा आदिवासी समाजाचा हे उपोषण नाही, हे सर्व जाती धर्मातील सर्व सामान्य माणसाचे आणि सर्वांचं हे उपोषण आहे. सर्वांनी एकत्र आलेत. या निमित्ताने सुरेश भाऊ, तुमच्या निमित्ताने तरी जुन्नर तालुका एकत्र आला, त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. तुमच्या निमित्ताने जुन्नर तालुका एकत्र आला, सगळे पक्ष एकत्र आले. आणि म्हणून हा लढा जो आहे सुरेश भाऊचं सर्व श्रेय तुमच्याकडे जाते. आमच्यासारखा कार्यकर्ता तुमच्या आजही पाठीशी आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आम्ही नेहमीच सांगत असतो की आंदोलनामध्ये ऍडजस्टमेंट आहे. आपलं 15 तारखेचं सर्वांना माझी विनंती आहे, 15 तारखेला सर्वांनी आपण किती वाजता टायमिंग दिले, 12 वाजता. 12 वाजता टायमिंग का, ते आजानीची 12 वाजवायची, म्हणून 12 वाजता. 11 वाजेपर्यंत 15 ऑगस्ट उरकायचा आणि 12 वाजता तिथं मड पारगावला जमायचं आणि कल्याण नगर हवे आपली जाम करायचा. अंबरशेठ, तुम्ही तालुक्याचे अध्यक्ष आहे नात्यानं, तुम्ही सर्व पक्षाचे अध्यक्ष, सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जमा. परत कोणी धाडस करणार नाही जुन्नर तालुक्यामध्ये असं प्रकल्प आणण्याचं. आणि म्हणून अधिकचं काही बोलत नाही. सुरेश भाऊ, तब्येत तुमची जरी खावले तरी निश्चितपणे तुमच्या तोंडून हे तुम्ही खरं तर हे निवेदन वाचून दाखवा. या ठिकाणी साहेब रजिस्टर करण्याचे पत्र आहे
आदरणीय आठव सह्याद्री बैठक समन्वय समिती देवराम लांडे साहेबांनी या ठिकाणी माझ्या हाती जे पत्र दिले त्याच्यामध्ये जी जे जनसुनावणी विरुद्ध जो आपण लढा उभा केला त्याच्या संदर्भात दुपारी 12 वाजता 15 तारखेला म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी शनिवारी नगर कल्याण महामार्गावर मडपारगाव चौक इथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. खरं तर ही जी जनसुनावणी तीच मुळात बेकायदेशीर तीच आम्हाला मान्य नाही. जो आपण हा लढा त्याच्या विरोधात देतो मला असं वाटतं ही पहिली स्टेप आहे आणि तो लढा जरी यशस्वी झाला त्याच्यानंतर पण आपल्याला वेगवेगळ्या मार्गाने होईना त्या ठिकाणी आंदोलन करावेच लागणार आहे. कारण अदानीसारखा जर उद्योगपती जर आपल्याला रोखायचा असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र येणं फार गरजेचं होतं आणि मला असं वाटतं आज कुठेतरी ते आपल्याला चित्र त्या ठिकाणी दिसून येते. सगळेच नेते पुढारी एकत्र येतात सगळ्याच पक्षाचे नेते या ठिकाणी येतात आणि मला असं वाटतं आज तालुका एकत्र येतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या आदिवासी भागातील पण सगळे नेते हे सगळे एकत्र येतात आणि आपण हा जो लढा उभा करतोय तर त्या संदर्भात उद्या जरी बैठक आज नवळेल आहे. आमदार साहेबांनी प्रशासनासोबत सगळी बैठक ठेवली आहे. उद्या मगाशी काही व्हॉट्सअपद्वारे मेसेज आहे की जनसुनावणी रद्द झाली परंतु याचं कुठं अधिकृत पत्र आपल्याला प्राप्त झालं नाही. मला असं वाटतं हे जे कोण मेसेज करतात त्यांनी पण त्या ठिकाणी थोडं आपल्या आदिवासी बांधवाची फसवणूक नाही केली पाहिजे. जोपर्यंत कुठं अधिकृत आपल्याला माहिती प्राप्त होते आले कारण यांनी काय होतं थोडं मिसगाईड होतं गैरसमज निर्माण होता. मग आदिवासी बांधवांमध्ये जरी मेसेज पेरले गेले आता समजा परवा रस्ता रोको करायचे ते काय म्हणतील मेसेज पाहिल्यावर की अरे रद्द झाले. याच्यामुळं या आंदोलनाची कोणतरी धार कमी करण्याचा प्रयत्न करते. मला असं वाटतंय की अजून असं कुठलंच आपल्याला पत्र प्राप्त झालं नाही म्हणून माझी सगळ्याच फक्त आदिवासी बांधवच नाही तर तालुक्यातील सगळे शिवप्रेमी असेल दुर्गप्रेमी असेल सगळेच तरुण आहेत. कारण ज्यावेळेस तरुण रस्त्यावर उतरतो त्यावेळेस जंतर मंतरला काय घडलंय आपण पाहिलंय. सर्वसामान्य तरुण एकजूट झाला. केंद्रीय मंत्र्याला त्या ठिकाणी राजीनामा द्यायला लागला आणि मला असं वाटतं ही गोष्ट काही सोपी नव्हती. म्हणून ही तरुणांची लढाई ही आपल्या सगळ्या आदिवासी बांधवांवर जी वेळ आली त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांनी एकत्र व्हायचे आणि येत्या 15 तारखेला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सगळ्यांनी दुपारी 12 वाजता हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहा. 9 ऑगस्टच्या दिवशी केली सुरुवात क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिन. आता स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हा लढा मोठा उभा राहतोय. पुन्हा एकदा माझी सगळ्यांना विनंती आहे. कोणी काही अफवा जरी सोडल्या तरी समजायला उद्याला आम्हाला जर उद्या समजा कलेक्टर साहेबांनी ही 21 तारखेची जनसुनावणी जर रद्द केली तरी आमचं 15 ऑगस्टचं आंदोलन जरी त्या ठिकाणी नाही झालं सुनावणी रद्द झाली तरी त्या ठिकाणी मडपारगाव त्या ठिकाणी जिथं आंदोलन होणार आहे तिथं जर आम्हाला आदेश आला रद्दचा तर सुरेशभाऊ वाजग्यांचा आम्ही सगळे लोक तिथं सत्कार करून त्या ठिकाणी आम्ही असं करू अशा प्रकारे मी जाहीर करतो. पण हे आंदोलन कधी ज्या टायमाला आम्हाला हातामध्ये ऑर्डर येईल तेव्हा सुरेश भाऊला आम्ही गाडीमध्ये घेऊन जाऊ आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांचा जाहीर सगळे लोक सत्कार करू. हे आंदोलन थांबवण्यासाठी कोणी प्रयत्न करत होतं तर आपण विश्वास ठेवू नका. आंदोलन होणार म्हणजे होणार. रस्ता बंद करणार म्हणजे करणार आणि त्या ठिकाणी जरी आम्हाला ती सुनावणी रद्द करण्याचा लेखी पत्र आला तर सुरेश भाऊचा सत्कार होणार म्हणजे होणार. अदानी हटाओ, सह्याद्री बचाओ. अदानी हटाओ, सह्याद्री बचाओ. जमीन आमच्या हक्काची नाही अदानीच्या बापाची. अरे जमीन आमच्या हक्काची नाही अदानीच्या बापाची. अरे जमीन आमच्या हक्काची नाही अदानीच्या बापाची. अरे अदानी हटाओ, सह्याद्री बचाओ. अदानी हटाओ, सह्याद्री बचाओ. धन्यवाद. सूरज भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ.